चंद्र डोंगराचं आणि भंडारा डोंगराचं तुकोबांच्या आयुष्यातील महत्व काय? जर आपण पाहिलं भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर या दोन्ही डोंगरांचं एक अद्भुत असं महत्व आपल्याला पाहता येईल जगद्गुरू तुकोबरायांच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस तुकोबराय, तर मी जसं म्हटलं की तुकोबरायांच्या जीवनामध्ये हे जे सर्वात मोठे आघात झाले आणि त्यातनं तुकोबराय सावध झाले, तुकोबरायांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी, आणि पांडुरंग परमात्माच आता हे सगळं करतोय आणि हे सगळं चालवतोय, ही संपूर्ण सृष्टी त्याच्याच आधारावरती चालते, हे ज्यावेळेस तुकोबरायांना जाणवलं आणि ही तुकोबरायांची जी अवस्था आहे ही मानवतेकडून किंवा ही एक जीवाकडून संत पदापर्यंतची आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्यामध्ये साधना करत करत ती सच्चित आनंद स्वरूप पदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, हीच ती तुकोबरायांची वाटचाल आहे. त्यामुळे तुकोबरायांचं जीवन हे साधक अवस्थेतलं जीवन आहे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये हे आघात झाल्यामुळे तुकोबराय साधनेसाठी हळूहळू प्रवृत्त झालेले आहेत आणि त्यावेळेस ते भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापाशी गेले. पायथ्यापाशी गेल्यानंतर त्यांना वरती एक गुफा दिसली, हातामध्ये विणा होता, हातामध्ये चिपळे होता. पांडुरंग परमात्म्याचा नामस्मरण करत करत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा असं भजन करत करत ते गुफेपर्यंत पोहोचले. गुफेच्या आत गेल्यानंतर त्यांनी आसन मांडलेलं आहे आणि आसन घालून त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं त्यांनी ध्यान लावलं. राजाचा सुकुमार, मदनाचा पुतळा असं गोजिरे सगुण असलेला पांडुरंग परमात्मा त्यांनी ध्यान लावलं. ध्यान म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुखामध्ये नामस्मरण आहे, डोळ्यासमोर पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे, एका हातामध्ये विणा आहे, एका हातामध्ये चिपळे आहे आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान तुकोबराय जवळजवळ 15 दिवस ते करत आहे अन्न पाण्या वाचून. आणि त्या 15 दिवसानंतर तुकोबरायांना साक्षात पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. निर्गुण निराकार स्वरूपामध्ये सर्वप्रथम भामचंद्र डोंगरावरती तुकोबरायांना दर्शन त्या ठिकाणी दिलं आणि त्यानंतर तुकोबरायांची जे काही स्वरूप आहे, जे ते व्यापक स्वरूप त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं. तुकोबराय परब्रह्म स्वरूप झाले. हे विश्वाची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, या अवस्थेपर्यंत तुकोबराय पोहोचले. आणि तितकंच महत्व भंडारा डोंगराचं आहे की भंडारा डोंगराला आपण ज्यावेळेस म्हणतो की ज्यावेळेस तुकोबरायांची पुढची जी काही साधक अवस्था आहे ती साधक अवस्था मग भामचंद्र डोंगर असन, भंडारा डोंगर असन, गोरेश्वर डोंगर असन, त्यापैकी सगळ्यात अत्यंत जवळ असलेला भंडारा डोंगर. त्या भंडारा डोंगरावरती जगद्गुरू तुकोबराय ज्यावेळेस साधनेसाठी जायचे, ज्यावेळेस अभंग लेखनासाठी जायचे, त्यावेळेस पासून जे जिजाबाई मातेला पांडुरंग परमात्म्याची भेट त्या ठिकाणी झाली असन, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकोबरायांची भेट त्या भंडारा डोंगरावरती झाली असन. त्यामुळे भंडारा या शब्दाचा अर्थ असा होतो की भरभराट, आणि त्या डोंगराची भरभराट तुकोबरायांच्या पावन चरणांनी ज्यावेळेस त्याचा स्पर्श झाला त्यावेळेस त्या डोंगराची भरभराट झालेली आहे. त्यामुळे असा हा जो काही भंडारा डोंगर आहे त्यावेळेस जे तुकोबरायांचे चरण लागले ते आजही त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर ते आपल्याला जो काही पावन पवित्र असा हा जो डोंगर आहे तिथे गेला की तो आपल्याला अनुभवायला येतो. आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ 150 ते 200 कोटीचं जगद्गुरू तुकोबरायांच्या मंदिराचं सुद्धा काम चालू आहे. अशामुळे आपल्याला समजेल की जितकं महत्व भामचंद्र डोंगराचं आहे तितकंच महत्व भंडारा डोंगराचं आहे. आणि गोरेश्वर ही डोंगर आहे ज्या ठिकाणी तुकोबरायांनी अनेक काळ त्या ठिकाणी साधना केलेली आहे.